पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पार्थ पवारांच्या नावाची सध्या चर्चा आहे। पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आता अजित पवारांच्या जागी पार्थ पवार यांचं नाव पुढे येत असल्याची चर्चा आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मिकी घई आता आपल्या सोबत आहे। मिकी, सौरभ, जर आपण बघितलं तर पीडीसीसी बँक जे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्याच्या संचालक पदावरून अजित पवारांनी राजीनामा दिलेला आहे। अर्थात त्या राजीनाम्याच्या पत्रात अजितदादांनी उल्लेख केलाय की आता मी उपमुख्यमंत्री आहे, इतर कामांचा खूप मोठा भार माझ्यावर आहे आणि त्यामुळे हे काम कुठेतरी माझ्याकडून दुर्लक्ष होऊ नये यासाठी मी या पदाचा राजीनामा देतोय। त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने संचालक या ठिकाणी नेमलं जाणार आहे। परंतु त्याच वेळी आता वेगवेगळी चर्चा किंबहुना सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार पार्थ पवारांची देखील या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी वर्णी लागू शकते। कारण आता आपण बघतोय की सुरुवातीला अजित पवारांनी जेव्हा राजकारणात एंट्री घेतलेली होती ते सुद्धा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झालेले होते। गेले 35 वर्ष जवळपास ते संचालक होते आणि राजकारणाची सुरुवात देखील अजित पवारांची तिथूनच झालेली आहे। त्यामुळं कुठेतरी पार्थ पवारांना पुन्हा राजकारणात नव्याने एंट्री देण्यासाठी त्यांची सुद्धा या पदावर नियुक्ती होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळं पुढे आता निवडणूक होईल, परंतु या बँकेचे सगळे जे पॉवर्स आहेत अजून सुद्धा अजित पवारांकडे आहे। परंतु नव्याने जेव्हा संचालक नियुक्ती होऊ शकते त्यामुळं आता पार्थ पवारांची वर्णी कुठेतरी लागू शकते अशी चर्चा या ठिकाणी होतीये। त्यामुळे आता पुढे येत्या काही दिवसात हे स्पष्ट होईल। मात्र आता तरी पार्थ पवारांची चर्चा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर होऊ शकते अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे। ठीक आहे मिकी, पार्थ पवार या निमित्ताने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची काही शक्यता? अगदी जसं मी सांगितलं की अजित पवार जेव्हा राजकारणात आले ते स्वतः याच बँकेच्या बॉडीवर होते, त्यानंतर संचालक झाले। जवळपास 35 वर्ष मागील 35 वर्ष अजित पवार या बँकेचे संचालक आहेत आणि अजित पवारांची राजकारणात एंट्रीच याच बँकेच्या माध्यमातून झाली आणि हळूहळू ते वाढत गेले आणि तोच प्रयत्न पुन्हा एकदा पार्थ पवारांवर करण्याचा प्रयत्न अजितदादांचा आहे। आणि त्यामुळेच जर आपण मागची काही हिस्ट्री बघायला गेलो तर ह्याच्या अगोदर देखील अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मात्र तेव्हा त्यांनी कुठलाही या पदाचा राजीनामा दिलेला नव्हता। तेव्हा सुद्धा ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकच होते। मात्र अचानक आत्ताच दादांना असं का वाटलं हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यांनी त्यानंतर आता राजीनामा दिलेला आहे। कुठेतरी पार्थ पवारांना राजकारणात पुन्हा एकदा रिॲक्टिव्ह करायचंय, रिएंट्री त्यांची घ्यायची आहे, तर एकदम चांगल्या पद्धतीने त्यांची एंट्री करण्याचा हा प्रयत्न अजित पवारांकडून होऊ शकतो अशा पद्धतीने सध्या चर्चा सुरू आहे। आणि त्यामुळेच आता पुढे नवीन संचालकपदी पार्थ पवारांच्या नावाची वर्णी लागू शकते, त्यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। ठीक आहे मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।